नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. फेब्रुवारी हप्ता आजपासून होणार वाटप. पैशांचा होणार पाऊस. 3000 प्लस 2100 रुपये आता बँक खात्यामध्ये होणार जमा. 20वा हप्ता पाठवला. आता लगेच पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही ऑथेंटिक अपडेट देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर. नमस्कार. आज तारीख आहे 3 मार्च 2026 आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑथेंटिक जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. आजपासून होणार आहे पैशांचा पाऊस. सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. तसेच ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता थकीत आहे किंवा पेंडिंगला आहे, बाकी आहे, काही कारणास्तव जर तुम्हाला पाठीमागच्या वेळेस हप्ता मिळाला नसेल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये 100% हप्ता जमा होणार आहे. एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाहीये. थकीत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणारच. ठीक आहे. तसेच सर्व लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचा थकीत डिसेंबरचा हप्ता बाकी आहे तो सुद्धा त्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता ताबडतोब जमा केला जाणार आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे सुद्धा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता आजपासूनच वाटप होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पाठवला, ट्रान्झॅक्शन केली. आता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणीला एकूण 19 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि आता 20वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा पाठवला आहे. ठीक आहे. तर बघा, 19 हप्त्याचे तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे दर महिन्याला पैसे टोटल जमा झालेले आहेत. आतापर्यंत 19 हप्ते जमा झाले. आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता सुद्धा पाठवलेला आहे. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना त्यानंतर पुढची सर्वात मोठी अपडेट. तर आजची ही जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता होता तो रेग्युलर महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा तो सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला आहे. जानेवारी महिन्याचा जो हप्ता होता तो बघा 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान जमा झाला. काही बहिणींना 23 तारखेला पैसे मिळाले असतील, काही बहिणींना 24, काही बहिणींना 25ला, तर काही बहिणींना शेवटच्या दिवशी पैसे मिळाले असतील. एकूण 4 टप्प्यामध्ये 4 दिवसामध्ये हा हप्ता वितरित करण्यात आला. आता ज्या प्रकारे सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे त्याच पद्धतीने आता सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता ताबडतोब फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता वाटप केला जाणार आहे. ठीक आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासूनच हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना पुढची सर्वात ऑथेंटिक आणि जबरदस्त अशी मोठी अपडेट येत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप केला जाणार आहे. तर भरपूर बहिणींनी कमेंटमध्ये विचारलं होतं की दादा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे, आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी वाटप होतील, कधी पैसे मिळतील. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल, ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा मिळेल. ठीक आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढची अपडेट आलेली आहे. तर बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता जमा झाला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झाला. ठीक आहे. तर तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. तुम्हाला एकूण किती रक्कम मिळाली, 1500 रुपये मिळाले असतील तर 1500 रुपये कमेंटमध्ये टाका. तुम्हाला 3000 रुपये एकूण जमा झाले असतील डिसेंबर जानेवारीचे तर 3000 रुपये अशी कमेंट करा. आणि जर तुम्हाला 3 महिने नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे 3 महिन्याचा एकसाथ लाभ मिळाला असेल, एकसाथ 4500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले असतील तर 4500 असं कमेंट करा. जर तुम्हाला काहीच पैसे नसतील मिळाले तर का नाही मिळाले हे सुद्धा सांगणार आहे. तर तुम्हाला पैसे कधी मिळतील. तर बघा, ज्या महिलांनी किंवा ज्या बहिणींनी त्यांची EKYC चुकवली होती अशा बहिणींना पैसे मिळालेले नसतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो जानेवारी महिन्याचा हप्ता सर्व बहिणींना जमा झालेला नाहीये. असं कोणी आहे का की आम्हाला अजूनपर्यंत हप्ता मिळाला नाहीये, तर कमेंटमध्ये नक्की टाका. तर बघा, 26 फेब्रुवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जानेवारीचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा मिळाला असेल, पैसे मिळाले असतील तर व्हिडिओला लाईक करा, नसतील मिळाले तर कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेम टाका. नक्कीच त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंट योजना संदर्भात अपडेट्स पाहायला मिळतील.
न्यू अपडेट्स असतील H1 मराठी यूट्यूब चॅनल, तर बघा नवीन अपडेट्स, गव्हर्नमेंट GR, गव्हर्नमेंट स्कीम्स, ऑनलाईन फॉर्म्स, एज्युकेशन असे सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपल्या मराठी अनिकेत business@gmail.com जर तुम्हाला कोणत्या तुमच्या वस्तूचं किंवा कोणत्याही गोष्टीचं जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी या बिझनेस मेल ID वरती संपर्क साधू शकता. ठीक आहे, नक्कीच तुमचं प्रमोशन केलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता सर्व लाडक्या ताईंच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. लाडक्या बहिणींना पैसे आता मिळणारच आहेत. सर्वच बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे. तर बघा नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा केले, डिसेंबरचे 1500 जमा केले, जानेवारी महिन्याचे सुद्धा 1500 जमा केले. टोटल तुम्हाला 4500 रुपये जमा झाले असतील. ज्यांना मिळाले नसतील त्यांची EKYC बरोबर झाली की त्यांना सुद्धा पैसे जमा होणार आहेत. पैसे न मिळालेल्या महिलांना असे 4500 रुपये तर एकत्र मिळाले पाहिजे. ठीक आहे. बघा आता सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये हा हप्ता, हे वितरण, हे पैसे वाटप केले जाणार आहेत. हे पैसे जमा केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ, हे वितरण आता सुरू करण्यात आलेला आहे. एकही जिल्हा किंवा एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाहीये. ठीक आहे. तर बघा 36च्या 36 जिल्ह्यामध्ये टोटल 6 विभाग आहेत आणि 36 जिल्हे आहेत. सर्व जिल्ह्यामध्ये हा लाभ, हे पैसे हे आता वितरित होत आहे. ठीक आहे. आता बघा आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे स्पेशल असा गिव्हअवे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहेत पैठणी साड्या. कारण की आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वांनी जो चांगला प्रतिसाद दाखवलेला आहे, याच्या रिस्पॉन्समध्ये, याच्या गिफ्टमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. त्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले की 3 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा 4 लाख सबस्क्रायबर ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी 4 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 5 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले की 5 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. हे गिफ्ट लकी विनरला मिळणार आहे. ठीक आहे. या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार. त्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी या पैठणी साड्याचा गिव्हअवे केला जाणार आहे. आता बघा सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले, पण नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 जमा झाले नसतील तर काळजी करू नका, हे पैसे सुद्धा तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत. ठीक आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी आता नवीन हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतीही अडचण असेल, तक्रार असेल तर तुम्ही 181 या नंबरवरती कॉल करू शकता. तुम्हाला त्यासाठी DBT स्टेटस चेक करायचे आहे. तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्ड सोबत लिंक आहे का, याचं DBT स्टेटस तुम्हाला तपासायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, तुम्हाला अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे. कोणती अडचण येत असेल, EKYC दुरुस्ती करायची आहे 31 मार्च 2026च्या अगोदर. ठीक आहे. तारीख संपल्यानंतर तुम्हाला EKYC दुरुस्त करता येणार नाही. ठीक आहे. तसेच बघा तहसील अथवा पंचायत समिती, महिला व बालविकास विभागात जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. तसेच बघा तुमची KYC झाली का, तुमचा कोणता हप्ता मिळाला नाही, हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. महिलांचा सन्मानाचा निर्धार, प्रत्येक बहिणीला आधार, कुटुंबाला वेळ, आर्थिक स्वावलंबनाची ही नवी दिशा. सर्व लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये जमा होणार. आतापर्यंत 19 हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणीला जमा झाले. आता 20व्या हप्त्याचे सुद्धा पैसे सर्व बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा होत आहे. तर बघा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. तुम्हाला सुद्धा हप्ता मिळाला असेल. EKYC चुकली असेल तर लवकर दुरुस्त करून घ्या. तुम्हाला सुद्धा रेग्युलर पैसे जमा होत राहतील. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता मिळाला आहे हे कमेंटमध्ये नक्की टाका. नोव्हेंबर डिसेंबर मिळाला, डिसेंबर जानेवारी मिळाला, जानेवारी 1500 मिळाला की कोणताच नाही मिळाला, हे कमेंटमध्ये नक्की टाका. तुम्हाला सर्वांना लाभ जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला असेल, डिसेंबर जमा झाला, जानेवारीचा हप्ता जमा झाला. आता सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल, असा प्रश्न भरपूर महिलांनी विचारलेला आहे. तर बघा फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 10 मार्च पर्यंत मिळेल.